Hello, this is Ankita. Welcome to Global Online NEET. तर स्टुडंट्स, आजच्या आपल्या सेशनमध्ये आपण BSc नर्सिंग एंट्रन्स एक्झामसाठी जे टॉप MCQs आहेत ते बघणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, 2026 या पॉइंट ऑफ व्ह्यूनी हे सगळे MCQs इम्पॉर्टंट आहेत. तर सेशन एंडपर्यंत नक्की बघा. विद्यार्थी मित्रांनो, ग्लोबल ऑनलाईनने तुमच्यासाठी MST CET नर्सिंग, PCB, NEET अशा सगळ्या एक्झामसाठी कंप्लीट कोर्स लॉन्च केलेला आहे, ज्यात आम्ही तुम्हाला लाईव्ह लेक्चर्स प्रोव्हाइड करतो. या लाईव्ह लेक्चर्स मध्ये तुम्हाला माझ्याशी डायरेक्टली कनेक्ट होता येईल, कारण आम्ही तुमचा आणि माझा एक व्हॉट्सअप ग्रुप क्रिएट करतो, ज्याच्या माध्यमातून तुम्ही माझ्याशी कनेक्ट होऊ शकता आणि तुमचे डाऊट सॉल्व्ह करू शकता. त्याचबरोबर लाईव्ह लेक्चर्स बरोबर रेकॉर्डेड लेक्चर्स देखील प्रोव्हाइड करणार आहोत. याच्या व्यतिरिक्त तुम्हाला फुल सिलेबस नोट्स, MCQ डिस्कशन, टेस्ट सिरीज विथ पर्सनल गायडन्स प्रोव्हाइड करण्यात येणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपली MST CET नर्सिंग साठीची बॅच 18 ऑगस्ट पासून चालू झालेली आहे फॉर द अकॅडमिक इयर 2026. तर विद्यार्थी मित्रांनो, या कोर्स साठीची तुमची फीज असणार आहे ₹5,000 सिंगल कोर्स साठी, आणि जर तुम्ही कॉम्बो कोर्सचा विचार करत असाल तर त्यासाठीची फीज असणार आहे ₹10,000. तर तुम्हाला हा कोर्स जॉईन करण्यासाठी दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करायचा आहे, किंवा ग्लोबल ऑनलाईन ॲपच्या माध्यमातून देखील तुम्ही या कोर्सेसला एक्सेस करू शकता. तर आता आपण आपल्या MCQ कडे जाऊया. विच इन्स्ट्रुमेंट इज यूज टू एक्झामिन द आईज. तर विचारलेलं काय आहे क्वेश्चन मध्ये की कुठला इन्स्ट्रुमेंट आपले आईज एक्झामिन करण्यासाठी उपयोगी ठरतो. तर ऑप्शन्स इथे आहेत: ओटोस्कोप, ऑप्थॅल्मल स्कोप, लॅरिंगोस्कोप, स्टेथोस्कोप. तर याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर बी, ऑप्थॅल्मोस्कोप. येस, बिकॉज इट इज यूज टू एक्झामिन द रेटिना. येस, रेटिना एक्झामिन करण्यासाठी यूज करतात. अँड अदर स्ट्रक्चर ऑफ द आय ॲबनॉर्मॅलिटीज. जर एक आय मध्ये काही ॲबनॉर्मॅलिटीज आढळल्या तर त्याचा ऑप्थॅल्मोस्कोपचा यूज करून ते एक्झामिन करतात. Yes, next MCQ. Which muscle is the primary flexor of the hip joint? जे आपलं हिपचं जॉइंट असतं त्याचं कुठलं असं, which is the muscle that acts as a primary flexor? Yes, so option here are gluteus maximus, iliopsoas, rectus femoris, serratus. So the right answer for this question is iliopsoas. Yes, because it is composed of iliacus and psoas major, which is the strongest hip flexor and critical for walking and running. Next, which disease is transmitted by the bite of Anopheles mosquito? जर आपल्याला Anopheles mosquito ने चावलं तर आपल्याला which disease is caused? आपल्याला कुठली डिझीज होते? So options here are dengue, chikungunya, malaria, Zika. So the right answer for this question is malaria. Yes, Anopheles mosquito जर चावला तर आपल्याला मलेरिया होतो. इट इज कॉज्ड बाय द प्लाझ्मोडियम पॅरासाइट्स दॅट आर ट्रान्समिटेड थ्रू फीमेल एनोफिलस मॉस्किटोज. येस, नेक्स्ट क्वेश्चन. The joints in the fingers are classified as which type of joints? जे आपल्या हाताच्या बोटांवर जॉइंट्स असतात त्याला काय म्हणतात हे त्यांनी विचारलेलं आहे. सो द राईट आन्सर इज हिंग जॉइंट. येस, ऑप्शन नंबर ए इज युअर राईट आन्सर, हिंग जॉइंट. इट इज द जॉइंट्स इन द फिंगर्स विच allow flexion and extension, enabling the fingers to bend and straighten. जर आपण आपले फिंगर्स बघितले तर आपण स्ट्रेच आउट करू शकतो, बेंड करू शकतो, राईट, स्ट्रेंथन करू शकतो. तर हे कुठल्या जॉइंट मुळे पॉसिबल आहे? इट इज पॉसिबल ड्यू टू द हिंग जॉइंट्स. नेक्स्ट, at what week does the fetal heartbeat become detectable through ultrasound during the first trimester? तर विद्यार्थी मित्रांनो, त्यांनी विचारलेलं आहे की आपल्याला बाळाची हार्टबीट कधी डिटेक्ट होते सोनोग्राफी मध्ये. अल्ट्रासाउंड म्हणजे काय? अल्ट्रासाउंड इज नथिंग बट द सोनोग्राफी
येस, सोनोग्राफी मध्ये कधी आपल्याला बाळाची हार्टबीट ऐकू येते? फर्स्ट ट्रायमिस्टर मध्ये. येस, सो द राईट आन्सर इज 6 weeks. Yes, because what is happening? The fetal heartbeat is typically detectable via ultrasound in the 6th week of pregnancy. First trimester म्हणजे काय? पहिले 3 महिने. सेकंड ट्रायमिस्टर म्हणजे नंतरचे 3 महिने. येस, सेकंड ट्रायमिस्टर म्हणजे फर्स्ट, सेकंड, थर्ड. पहिले 3 महिने फर्स्ट ट्रायमिस्टर मध्ये येतात. सेकंड मध्ये 4था, 5वा, 6वा आणि थर्ड ट्रायमिस्टर मध्ये 7वा, 8वा, 9वा. Yes, so these are the 3 trimesters of pregnancy. Next, which vitamin is synthesized in the skin upper portion to the sunlight? कुठलं विटामिन आपल्याला मिळतं सनलाइट कडून? So the answer is very easy. Every child knows this answer. It is vitamin D which we get from the sunlight. Early morning sunlight मध्ये आपल्याला काय मिळतं? विटामिन डी, ज्याला आपण कवळं ऊन पण म्हणतो. Next, which disease is caused due to the absence of clotting factors in the blood? जर आपल्या ब्लड मध्ये क्लॉटिंग फॅक्टर मिसिंग असेल तर कुठलं डिझीज होतं हे त्यांनी विचारलेलं आहे. तर ऑप्शन्स हिअर आर एनेमिया, हेमोफिलिया, ल्युकेमिया, थॅलेसेमिया. सो ऑप्शन इज ऑप्शन नंबर बी, दॅट इज हेमोफिलिया. इट इज अ जेनेटिक डिसऑर्डर where blood does not clot properly due to missing clotting factors. काय होतं? ही जेनेटिक डिसऑर्डर आहे जिथं ब्लड क्लॉट करत नाही. नेक्स्ट, Parkinson disease is caused by the deficiency of which neurotransmitter? Yes, पार्किन्सनचा जो डिझीज आहे तो कुठल्या यानी होतो? न्यूरोट्रान्समीटर कुठलं प्रेझेंट नसेल तर पार्किन्सन डिझीज आपल्याला होतो. सो द राईट आन्सर फॉर दिस क्वेश्चन इज ऑप्शन नंबर बी, दॅट इज डोपामाइन. येस, दिस इज disease that occurs due to loss of dopamine producing neurons leading to the movement disorders. Next, what is a condition characterized by an abnormally low platelet count? कुठली कंडिशन आहे जे लो प्लेटलेट काउंट मुळे आपल्याला होते? सो ऑप्शन्स हिअर आर थ्रोम्बोसाइट्स, हेमोफिलिया, ल्यूकोपेनिया, thrombocytopenia. Yes, so the right answer for this question is thrombocytopenia. Option number D. Ka? Because it is a condition where there is lower than a normal platelet count. Yes, जे आपलं नॉर्मल प्लेटलेट काउंट असतं त्याच्यापेक्षा लो होतं. आणि इथे काय होतं विद्यार्थी मित्रांनो? बिकॉज ऑफ दिस थ्रोम्बोसाइटोपेनिया देर इज इन्क्रीज रिस्क ऑफ ब्लीडिंग. नेक्स्ट, which anticoagulant medication primarily affects function? Platelet function. कुठली अशी अँटीकॉग्युलेंट मेडिकेशन आहे? सो ऑप्शन राईट आन्सर इज ॲस्पिरिन. येस, ॲस्पिरिन काय करते? इट इनहिबिट्स द प्लेटलेट ॲग्रिगेशन. इनहिबिट्स म्हणजे काय करते? इट स्टॉप्स द प्लेटलेट ॲग्रिगेशन, रिड्युसिंग द रिस्क ऑफ ब्लड क्लॉट फॉर्मेशन. तर आय होप विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सगळे एमसीक्यूज क्लिअर झालेले असतील. येस, हे एमसीक्यूज 2026 या दृष्टिकोनाने इम्पॉर्टंट आहे. आपण जे काही एमसीक्यूज डिस्कस केले ते तुम्हाला बीएससी नर्सिंग एंट्रन्स एक्झाम साठी उपयोगी पडतील. तर विद्यार्थी मित्रांनो, ग्लोबल ऑनलाईनने तुमच्यासाठी एमएसटी सीईटी नर्सिंग, पीसीबी, नीट अशा सगळ्या एक्झामसाठी कंप्लीट कोर्स लॉन्च केलेला आहे, ज्यात आम्ही तुम्हाला लाईव्ह लेक्चर्स प्रोव्हाइड करतो. या लाईव्ह लेक्चर्स मध्ये तुम्हाला माझ्याशी डायरेक्टली कनेक्ट होता येईल, कारण आम्ही तुमचा आणि माझा एक व्हॉट्सॲप ग्रुप क्रिएट करतो, ज्याच्या माध्यमातून तुम्ही माझ्याशी कनेक्ट होऊन तुमचे डाऊट सॉल्व्ह करू शकता. त्याचबरोबर रेकॉर्डेड लेक्चर्स, जे नोट्स आहेत ते पण प्रोव्हाइड करण्यात येतात. एमसीक्यू डिस्कशन होतं विथ टेस्ट सिरीज
आणि जर तुम्हाला जो काही पर्सनल गायडन्स हवा असेल तो पण ग्लोबल ऑनलाईन प्रोव्हाइड करतो. तर विद्यार्थी मित्रांनो, MST CET नर्सिंग 2026 साठीच्या आपल्या बॅचेस ऑलरेडी स्टार्ट झालेल्या आहेत. 18 ऑगस्ट पासून आपली एक नवीन बॅच लॉन्च झालेली आहे. तर या कोर्स साठीची तुमची फीज असणार आहे ₹5,000 फॉर द सिंगल कोर्स, आणि जर तुम्ही कॉम्बोचा विचार करत असाल तर त्याची फी असणार आहे ₹10,000. तर तुम्हाला या कोर्सला जॉईन करण्यासाठी दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करायचा आहे किंवा ग्लोबल ऑनलाईन ॲपच्या माध्यमातून देखील तुम्ही या कोर्सेसला ॲक्सेस करू शकता. तर आता आपण बघूया की ग्लोबल ऑनलाईन ॲपच्या माध्यमातून कशा प्रकारे ॲक्सेस करता येईल. तर सगळ्यात पहिले तुम्हाला प्ले स्टोअरला जाऊन ग्लोबल ऑनलाईन असं सर्च करायचंय. जेव्हा तुम्ही ग्लोबल ऑनलाईन असं सर्च कराल तुम्हाला जीचं आयकन दिसेल. या जीच्या आयकनवर तुम्हाला क्लिक करून तो ॲप डाउनलोड करायचा आहे. एकदा की तुम्ही ॲप डाउनलोड केला तर तुमचं नाव आणि मोबाईल नंबर टाकून तुम्ही स्वतःला रजिस्टर करा. तुम्ही रजिस्टर केल्यानंतर तुम्ही या पेजला रिडायरेक्ट व्हाल. इथे तुम्हाला 3 ऑप्शन्स दिसतील विद्यार्थी मित्रांनो, होम, स्टोअर आणि चॅट्स. तर तुम्हाला स्टोअरच्या ऑप्शनवर क्लिक करायचंय. जेव्हा तुम्ही स्टोअरच्या ऑप्शनवर क्लिक कराल तुम्ही या पेजला रिडायरेक्ट व्हाल. तुम्हाला इथे वरती सर्च बार मध्ये तुम्हाला हवा तो कोर्स सर्च करायचा आहे. जर तुम्ही नर्सिंग बघत असाल नर्सिंग टाईप करा, PCB साठी बघत असाल तर PCB टाईप करा, नीट साठी बघत असाल तर नीट टाईप करा. तर अशा प्रकारे तुम्हाला जे तुम्ही टाईप कराल तिथे तुम्हाला कोर्स विजिबल होईल. तर अशा या पद्धतीने तुम्ही ग्लोबल ऑनलाईन ॲपच्या माध्यमातून या कोर्सेसला ॲक्सेस करू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडत असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि जे काही तुमचे फॅमिली, फ्रेंड्स आणि रिलेटिव्स आहे ज्यांना कोणाला या नर्सिंग एक्झाम साठी BSc नर्सिंग एंट्रन्स एक्झाम 2026 साठी प्रिपेअर करायचा आहे त्यांना हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा, जेणेकरून त्यांना त्यांच्या फ्युचर प्रिपरेशन मध्ये हेल्प होईल. थँक्यू स्टुडंट्स.